ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಗರದ ಶಂಕರಲಿಂಗ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆ ಸಂಕೇಶ್ವರ ಪುರಸಭೆ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ ನಲ್ವಡೆ ಅವರು ಮಾಜಿ ಸಂಸದ ರಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರ ಮೇಲೆ ತೀರಾ ಬೇಸರ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅಮರ ನಲ್ವಡೆ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ದಿವಂಗತ ಅಪ್ಪನಗೌಡ ಪಾಟೀಲ ಅವರು ರೈತರು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗಲಿ ಅಂತ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ 1 ತೊಲಿ ಬಂಗಾರದ ದರ 210 ರೂಪಾಯಿ ಇದ್ರೆ 1 ಟನ್ ಕಬ್ಬಿಗೆ 211 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಬಂಗಾರಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ದರವನ್ನ ಅಪ್ಪನಗೌಡ ಪಾಟೀಲ ಅವರು ನೀಡಿದ ಇತಿಹಾಸವಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಅದೇ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಸಾಲದಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿರುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ನಾನು ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ ಶಿರಕೋಳಿ ಅವರು ಮತ್ತು ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನಡೆಸಿ ಅಂತ ರಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ. ಆದರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ನಡೆಸುವ ಮನಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ ನಲ್ವಡೆ ಅವರು ರಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರ ಮೇಲೆ ತೀರಾ ಬೇಸರ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. पहिली म्हणजे हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना जी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे असू देत, रयतेचे असू देत, ही एक जीवन रेखा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून आमच्या भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान चालत होतं. अप्पानगौडा पाटील साहेबांनी ज्यावेळी या संस्थेची स्थापना केली त्यावेळी कुठल्या पद्धतीनं या भागातील शेतकऱ्याचा, या भागातील रयतेचा, बळीराजाचा कुठल्या पद्धतीनं कल्याण होईल, या भागातील शेतकऱ्याचा ऊस जाण्याची कुठेतरी सोय चांगल्या पद्धतीनं व्हावी या उद्देशानं हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. आज संस्थेची परिस्थिती काय आहे? एकेकाळी सर एक काळ असं होता, सोन्याचा दर कमी होता आणि अप्पानगौडा पाटील साहेबांनी ऊसाला दर जास्त दिला होता. ते सुद्धा दिवस आमच्या कारखान्याच्या माध्यमातून आमच्या या भागातील शेतकरी आताच शंकराने सांगितल्यासारखं सोन्याचा दर 210 रुपये होता डोळ्याचा आणि 211 रुपये टन प्रति टन त्यावेळी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याने आपल्या ह्या भागातील रयतेला दिलं होतं. जर विचार करू शकता आज त्याच कारखान्याची परिस्थिती काय आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. आज जवळजवळ 700 कोटी रुपये त्या कारखान्यावर बोजा आहे. आम्ही सुद्धा सांगत होतो, मी असू देत, राजेंद्र असू देत, अप्पासाहेबांना असू देत, आम्ही सर्व सांगत होतो की सावकार काय तरी करा. तो सहकारी साखर कारखाना म्हटलं तर ह्या भागातील रयतेचा एक कणा असतात, काय म्हणतात एक बॅकबोन असतात काय ते. त्या कारखान्यामुळं ह्या भागातील रयत जगतोय, त्या कारखान्यामुळं ह्या भागातील व्यापारी जगतोय, हॉटेलवर जातात. कारण सीझनच्या ह्याच्यामध्ये संकेश्वरातील प्रत्येक व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होत असतोय, डायरेक्टली और इनडायरेक्टली. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचा एक इंडस्ट्री म्हणून आमच्या भागातील मग तो पेट्रोल पंप असू देत किंवा कुठलं तरी हॉटेल असू देत किंवा लहान मोठे धंदे असू देत, त्या माध्यमातूनच ह्या भागातील जनतेला एक उपजीविका मिळत होती. पण कारखान्याची परिस्थिती असं असल्या कारणानं कुठंतरी बाबा ह्या भागातील जनसामान्यांना त्याची अडचण वाटू लागली. त्यामुळे आम्ही सावकारांना फार वेळा सांगितलो, अप्पासाहेबांना तर प्रत्येक वेळी सांगत होते की तुम्ही काय जर करा तो कारखाना चालवा. पण काही कारणास्तव तो कारखाना चालवण्याचा मानस त्यांचा नव्हता आणि म्हणूनच अण्णासाहेबांना झोलेने तो कारखाना आपल्या हाती घेतला आणि आम्ही परवा दिवशीच गेलो होतो. ತಾಜಾ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ 24x7 ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಒತ್ತಿ. ತಪ್ಪದೇ ಲಿಂಕ್ ಶೇರ್ ಮಾಡಿ.